सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नूतन वर्ष तुमचं सुख शांती समृद्धीचं जाओ. आणि हो, आता मी मस्त कैरीचा एक पदार्थ करून दाखवते. उन्हाळा म्हटलं की कच्च्या कैऱ्या भरपूर आणि त्यात आपण काही ना काही बनवतो. त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम कैरी घेतली, तिला छान बॉईल केली, पातेल्यातच बॉईल केली. तुम्ही पाहिजे तर कुकरमध्ये करू शकता. त्याचा व्यवस्थित गर काढून घेतलेला आहे. त्याचं जे पाणी उरलं आहे त्यातच हा गर टाकायचा आहे आणि त्याला छान उकळू द्यायचं आहे. पण प्लेन असं होईपर्यंत फेटून पण घ्यायचं आहे. बघा, मी सगळा गर याच्यामध्ये टाकते आहे. व्यवस्थित काढून घेतलं आहे. थोडा लागला होता म्हणून एका डिशमध्ये. आता पूर्णपणे टाकून देते त्याच्यामध्ये आणि उकळू देते. बघा, आता मी त्याला छान फेटून घेते, प्लेन करून घेते. त्याच्यामध्ये 2 चमचे छोट्या चमच्यानी आहे हे बेसन, पण असं पाहिलं तर एक अर्धा चमचा आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ. तुम्हाला पाहिजे तर पूर्णपणे तुम्ही बेसन लावू शकता आणि छान याला उकळू द्यायचं आहे. खूप छान होतं. गूळ घेतला, एक खडा घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर थोडी साखर वापरू शकता, पण मोस्टली याच्यामध्ये गुळच वापरला जातो. हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, त्याचे 4 ते 5 तुकडे. 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि हो, 2 लसणाच्या कळ्याचे तुकडे, तसेच आल्याचे तुकडे, अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि मीठ चवीनुसार आहे. तसंच कढीपत्ता आहे. तुम्ही ओळखलाच असेल हा पदार्थ काय म्हटल्यावर प्रश्नच नाही. आता चैत्र महिन्यात हे सर्व गोष्टी आपल्याला हव्या असते. जर देवाच्या नैवेद्यात ठेवत असाल त्याच्यामधलं लसूण नका टाकू, म्हणजे ते नैवेद्यालाही तुम्ही ठेवू शकता. बघा किती छान याला फेटून राहिलं आहे. असंच फेटत राहायचं आहे आणि फेटल्यानंतर थोड्या वेळाने याला छान असा घट्टपणा येतो. बघा, असं छान होऊ द्यायचं आहे. बघितलं. आता याच्यासाठी मी तडका तयार करते. तडक्यासाठी तुम्ही तूप पण वापरू शकता आणि तेल पण वापरू शकता. मी इथे तेल वापरते आहे. 2 छोट्या छोट्या चमच्यानी तेल घेतलेलं आहे आणि ते आता त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे वापरायचे आहे. तुम्ही पाहिजे तर थोडे मेथीचे दाणे टाकू शकता, त्याने पण चव छान येते. मोहरी आणि मेथी घेतलेली आहे, अर्धा चमचा किंवा छोट्या चमच्याने 1 चमचा. त्याला छान तडतडू देते. तसंच ड्राय लाल मिरची घेतली आहे, ती पण टाकते आणि त्याच्यामध्ये लसणाचे केलेले तुकडे आणि आल्याचे तुकडे टाकते आहे. ते छान टाकले, ते छान होतात. तोपर्यंत झाल्यावर लागलीच लाल मिरची टाकते. लाल मिरचीला छान होऊ देते कुरकुरीत असं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकते. जितका कढीपत्ता टाकाल तितकं छान टेस्ट येते. बघा किती छान तडका झालेला आहे. मी त्याच्यामध्ये हळद पण टाकून दिली उकळताना आणि तिखट, तसंच मीठ चवीनुसार आधीच टाकलेलं आहे. गूळ आधीच टाकलेला आहे. आता तडका टाकते, याला छान होऊ देते पूर्णपणे. 2 ते 2.5 मिनिटात तुमचा हा पदार्थ खूप छान तयार होतो. खायलाही खूप छान टेस्टी वाटतो. तुम्ही पाहिजे तर पूर्ण तांदूळाचे पीठ वापरू शकता. थोडा ताजा कोथिंबीर कट करून घेतलेला आहे. व्हिडिओ अगदी छोटा आहे तर पूर्णपणे पहा. आणि बघा, माझा व्हिडिओ आता उशिरा येतो आहे त्याच्याबद्दल मी क्षमा मागते. या मागच्या आठवड्यात मी व्हिडिओ टाकला नव्हता, त्याच्यामुळे मला थोडं बरं नव्हतं म्हणून. आता बघा, मी छान कढी तयार झाली आहे, मस्त कच्च्या कैरीची कढी. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू सो मच. भेटूया पण